प्रसिद्ध लोक कलाकार मैथिली ठाकूर राजकारणात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे। आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। नुकतीच मैथिलीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली होती। या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मैथिली निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या अफवा जोरात पसरल्या होत्या। आता खुद्द मैथिलीनेच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोल खोलमध्ये। मैथिली ठाकूर हिने स्वतःच भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेला पुष्टी दिली आहे। तिने सांगितलं की जर भाजपमधून तिकीट मिळालं तर मी ते सोडणार नाही। आपल्या भागातील लोकांसाठी सेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली। दरभंगा आणि मधुबनी ही दोन्ही शहरे तिला घरासारखी वाटतात। जर भारतीय जनता पक्षाने संधी दिली तर मी अलीनगर किंवा बेनीपट्टी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिते। बिहार मधील तरुणांच्या विकासावर लक्ष देणे गरजेचे आहे असे ती म्हणाली। नित्यानंद राय आणि विनोद तावडे यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना भेटल्यानंतर आता बिहार मध्ये परत येऊन आपल्या भागाची सेवा करण्याची वेळ आली आहे असंही ती म्हणाली। जर मी माझ्या भागाची सेवा करू शकले तर यापेक्षा मोठं सुख माझ्यासाठी दुसरं कोणतंही नसेल असंही ती म्हणाली। भाजप नेते विनोद तावडे यांनी 5 ऑक्टोबर रोजी आपल्या एक्स हँडलरवर मैथिली ठाकूर हिच्या सोबत एक फोटो शेअर केला होता। 1995 मध्ये लालू राज आल्यावर जे कुटुंब बिहार सोडून गेले होते त्या कुटुंबाची मुलगी मैथिली ठाकूर आता बदलत्या बिहारची प्रगती पाहून परत येऊ इच्छिते असं त्यांनी लिहिलं होतं। दरभंगा येथील रहिवासी असलेली मैथिली ठाकूर लोकसंगीत आणि मिथिला संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे। लोककलेसोबत तिने शास्त्रीय संगीताचेही शिक्षण घेतलं आहे। सोशल मीडियावर तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे। याच वर्षी मैथिली ठाकूर 25 वर्षाची झाली। तिने हिंदी, बंगाली, मैथिली, उर्दू यासह मराठीतही गाणी गायली आहेत। मैथिलीच्या या नव्या प्रवासाची सुरुवात कशी होईल हे पाहणं रोमांचक ठरेल। संगीताच्या सुरांमधून राजकारणाच्या लयीपर्यंतचा हा प्रवास कसा असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।